हार्ट और फेफड़ा ये दोनों एक दूसरे के पूरक है, सपोर्ट करते हैं। इनमें से एक गया तो दूसरा ऑटोमेटिकली बंद हो जाएगा। अब ऐसे ऐसे क्या स्थिति होते हैं, ऐसे क्या सिचुएशन होगा जिसमें हार्ट बंद होता है? आप लोग बताइए, हार्ट क्यों बंद होता है? अरे हार्ट अटैक से बंद होता है, एक्सीडेंट हो गया, अचानक झटका लगा, बंद हो गया। आपने एक रूम में बंद है, आग लग गया, धुआं ज़्यादा निकल रहा है, चोकअप हो गया, बंद हो गया। हार्ट के वजह से फेफड़ा भी बंद होता है, फेफड़े के वजह से हार्ट बंद होता है। ये जो स्मोक वाला एग्जांपल है, इसमें आपका फेफड़ा तो पहले प्रभाव पड़ता है, और जब आप इनकम्प्लीट जो अधूरा जलता है उसमें एक लीथल गैस निकलता है। कौन सा गैस निकलता है, कौन बताएगा? आप लोग नहीं है? कार्बन मोनोऑक्साइड। वेरी गुड। क्या नाम है? कार्बन मोनोऑक्साइड। आपका नाम क्या है? आनंद के रेगी बिग हैंड। ठीक है, एक तो उसको नॉलेज भी है, दूसरा कन्विक्शन है बोलने का इतने भीड़ में। और गलत होगा, ज़्यादा से ज़्यादा गलत होगा, आप पे कोई हंसेगा नहीं, क्योंकि आप हम लोग को ही रिप्रेजेंट करते हो, हम सब समाज के हिस्से हैं। तो आप बोलो जो पूछा जाता है। जब कार्बन मोनोऑक्साइड जाएगा तो कुछ ही मिनट में जितना डोज जाएगा वो आपका ब्लड जो है उसको और दूषित करेगा, और आपके फेफड़े में ज़्यादा जब प्रवाहित होगा तो एक लेवल के बाद आप अनकॉन्शियस हो जाओगे, और ज़्यादा देर अनकॉन्शियस रहोगे, फेफड़े के वजह से आपका हार्ट की गति बंद हो जाएगी और वहाँ होगा निश्चित मौत। अब आज हम लोग जो ट्रेनिंग कर रहे हैं पर्टिकुलरली वाटर डिजास्टर, एक्वेटिक डिजास्टर कहते हैं। तो एक्वेटिक डिजास्टर में हार्ट कब बंद होता है, फेफड़ा कब बंद होता है? जब पानी चले जाएगा, आप ब्रीदिंग नहीं कर पाओगे। बहुत अच्छा तैरने वाले भी मरते हैं, डूबते हैं। जब वो थक जाएगा एक लेवल के बाद, कॉन्फिडेंस ओवर कॉन्फिडेंस में बदल जाता है, तब भी वो डूबते हैं। जब डूबते हैं तो आपका फेफड़ा जब ज़्यादा पानी सोख लेगा, पोस्टमार्टम में वो सफ़ेद होता है। जो पोस्टमार्टम किया हुए हैं उनसे भी हमारी काफ़ी बात हुई है, तो उससे पता चलता है कि उसका फेफड़ा क्या हो गया, जैसे फटे नहीं लेकिन पूरा बल्ब हो गया, सफ़ेद हो जाता है, और फेफड़े के वजह से आपका हार्ट भी बंद हो जाता है। अब हमारे बीच बहुत अच्छा एडवांस मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्डर कोर्स किए हुए हमारे रेस्क्यूअर पवार जी हैं, तो ये आपको बताएंगे उसको और ओपन वे में, उसको आप ध्यान से सुनना। नमस्कार सगळ्यांना, मराठी कळते सगळ्यांना। आता इथं मेनिक्युअर नाही आहे म्हणून इथं प्रॅक्टिकली काही पॉसिबल नाही आहे, तर मी मोठमोठ्या ज्या गोष्टी आहेत CPR मध्ये होऊ शकते, इथं एवढ्या पब्लिकमध्ये माझ्यापेक्षाही कोणी जास्त माहिती दिली असेल, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। पण आता एक ट्रेनिंग सेशन म्हणून मी तुम्हाला इथं काही मोठमोठ्या गोष्टी ज्या CPR बद्दल आहेत त्या सांगणार आहे। आपल्या एवढ्या लोकांमध्ये होऊ शकतं कोणाला कंटाळा येत असेल ना ऐकण्याचा, किंवा काही या गोष्टी उपयोगात येत नाही असाही विचार असतो, पण कोणती गोष्ट, कोणती प्रकारची ट्रेनिंग कुठे आपल्या आयुष्यात काही कामात येईल हे सांगू शकत नाही आपण। म्हणून रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्यांना की थोडं शांत देऊन ऐका। CPR बद्दल कोणाकोणाला काही माहिती आहे का? याच्यात CPR म्हणजे काय, मोठमोठा जानकारी, आजकाल डिजिटल जमाना आहे, सगळ्यांना माहितीच असतं या गोष्टी। CPRचं फुल फॉर्म कोणी सांगू शकतं का? CPR ॲक्च्युअली, हां बोला। कार्डिओपल्मनरी रिससिटेशन। बढिया, यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा। कार्डिओ म्हणजे काय? आपलं हार्ट, आणि पल्मनरी लंग्स म्हणजे लंग्स आणि आपले फेफडे, लंग्स आणि हृदय यांना पुनर्जीवित करणे ही प्रक्रिया म्हणजे CPR। कळालं सगळ्यांना? तर आपले लंग्स आणि हृदय हे कधी कधी बंद पडू शकतं, मोस्टली हार्ट अटॅक येतो लोकांना, स्ट्रोक येतो, बरोबर? हार्ट अटॅकमध्ये ॲक्च्युअली होतं काय, त्याचे सिम्पटम्स कोणाला माहिती आहे? हार्ट अटॅक येण्याच्या अगोदरचे सिम्पटम्स घाम येणे, थकवा येणे, मुंग्या येणे, है ना, आणि चेस्ट, मोस्टली लेफ्ट साईडमध्ये चेस्ट पेन असतो। हृदय आपल्या चेस्टमध्ये कोणत्या साईडला असतं कोणाला माहिती आहे? लेफ्ट साईड असं वाटतं लेफ्टमध्ये आहे, कोणाकोणाला वाटतं? हात वरती करा। राईटमध्ये
आहे कोणाकोणाला वाटतं हात वरती करा, कोणीच नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहितीच नाही हार्ट कुठे आहे. हार्ट आपल्या मिडल ऑफ द चेस्ट, आपल्या चेस्टच्या सेंटरला, परंतु त्याचा झुकाव लेफ्टला थोडासा असतो. ठीक आहे. आणि आपलं जे हार्ट आहे एक मस्क्युलर ऑर्गन आहे. ठीक आहे. एक स्ट्रेचेबल ऑर्गन आहे, म्हणजे रबर जसं बलून्स असतं, बलून सारखं आहे. जसं आपण फिजिकल एक्सरसाइज करू किंवा आपलं दैनंदिन जीवन जशा प्रकारे असणार त्या प्रकारे आपलं हृदय ॲक्टिव्हिटी करणार. ठीक आहे. कळलं. आता तुम्ही कुठं फिरायला गेले मार्केटला किंवा कोणत्याही ठिकाणी, आजकाल आपलं जीवन कसं आहे एकदम फास्ट आहे. अशा परिसरात तुम्हाला एखादा व्यक्ती जर आढळला, त्याला स्ट्रोक आला आणि त्याचे फिजिकल ॲक्टिव्हिटी काय होते, ज्याला स्ट्रोक येतो किंवा हार्ट अटॅक येतो, मोस्टली ते काय करतात चेस्टला हात लावून, बरोबर. आणि आपल्याला जर पोटदुखी होते, डॉक्टरपाशी जाताना आपली बॉडी लँग्वेज काय असते, डॉक्टर पोट दुखते, बरोबर. तशा प्रकारे त्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज काय असते, चेस्टला हात लावून, ते काही बोलू शकत नाही पण समजून जाते. म्हणून त्यावेळेस आपल्या समोर जर ते व्यक्ती तिथं पडले, बेहोश पडले, किंवा आपल्या समोर नाही असे पडले, किंवा त्यांच्यासोबत कोणी त्यांचे रिश्तेदार बायस्टँडर जे पण आजूबाजूला असतील त्यांना आपण विचारू शकतो यांना काय झालं किंवा किती वेळ झाला यांना इथं बेशुद्ध पडण्यासाठी. जर कोणी नसेल त्यांचं ओळखीचे असो या कोणी शेजारी नाही असणार तर तुम्ही एक व्यक्त सहमती असते. ठीक आहे. एक सहमती आणि एक व्यक्त सहमती म्हणजे जरा एखादा व्यक्ती इथं पडलेला आहे बेशुद्ध, त्याचं कोणी रिश्तेदार आहेत तर त्यांना आपण विचारू शकतो की मला थोडी याच्याबद्दल नॉलेज आहे, मी तुमची मदत करू शकतो का, तर ते होकार देतील.